सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर बघा आज रविवार आहे आणि म्हटलं निवांत उठावा. पण मी 7 वाजायच्या आधी उठले का तर ह्यांना शूटिंगला जायचं होतं. तर बाहेरचं मी सगळीकडून घराला येडा घातला, सगळं झाडून घेतलं, घरातलं झाडून घेतलं, सगळं घरं पुसून घेतले, हॉलमधला पसारा, रूममधला, ऑफिसमधला सगळं जिथलं तिथं ठेवलं. असं हॉल हे केलं आहे, आवरलं आहे. इथं पिहू उभं आहे, आत्या गेलं दुकानला आणि आत्ता मला करायचं आहे बघा स्वयंपाक. तर 10 वाजल्या. तर मी इकडं पीठ मळले बघा चपात्यांना, चपात्या करायच्यात. आणि आप्पांनी आणले बघा मटण. तर मला ती मटणाची भाजी करायची बघा, इथं फ्रीजमध्ये ठेवले, शिजाय टाकायचे. आणि ह्यांनी गेले शूटिंगला, सकाळी पोहे करून दिले ह्यांना. परत आलतं, परत मला म्हटलं पूजा जेवण बनवले का, भाजी बनवली का. मी म्हणलं मी तुमचीच वाट बघते. म्हणलं सकाळी तुम्ही म्हणलं होता ना, म्हणलं 9 वाजूस तर तुला सांगतो काय करायची ती. तर त्यांनी आता घरी आल्यानंतर सांगितलं, एक रिकामा डबा दिला आहे त्यांना. तर बाहेर नाही घेतात का काय माहिती. त्यांनी मला सांगितलं असतं ना पूजा मला जेवायला बनवून, मी त्यांना विचारलं किती माणसं स्वयंपाक करायचं सांगा, म्हणलं मी बनवते. तर परत म्हणले घरचीच माणसं आहेत आणि बाहेरची 2 जण एक्स्ट्रा आहेत, एवढ्यांचा स्वयंपाक करतं. मी आता पीठ मळले, आता स्वयंपाकाला लागते. पलीकडं मटण शिजायला टाकते, अलीकडं चपाती आणि भाकरी करते. आणि इकडं लसूण पण सोलायचं बघा, लसूण घेतलं, जेवढा सोलून होईल तेवढा घ्यायचा. मी घेतला एवढा. आणि इकडं घेतले कपडे धुवायला, कपडे आहेत थोडीच, म्हणलं धुवून टाकावं पटकन, मग आपलं कवरच्या कवर किचनमध्येच काम करायचं. तर चला, मला आता एवढ्या पिठाच्या चपात्या पण लाटून घ्यायच्यात. तर त्याच्या आधी मी धुवून घेणारे कपडे आणि नंतर पुढची कामं, मग किचनमध्ये स्वयंपाक ती करायचा, भांडी घासायची. आणि आज मला करायचं ज्वारीचं दळण, कालचं राहिलं बघा तसं ज्वारीचं दळण करायचं. तर चला मी पहिले आता कपडे धुवून घेते, आज कपडे थोडीचे लई नाही तर त्याच्यामुळे पटक्या दिसणी आपटते. आणि इकडे टॉमी बसलाय माझा. होय टॉमी माझं लय ऐकतो. मग अशी त्यांच्या गाडीच्या मागं चालला होता, तर टॉमीला म्हटलं गाडीच्या मागं जाऊ नको, आतमध्ये ये. लगेच आतमध्ये आलं, हाय का नाही टॉमी. तर चला मी घेते पटकीस कपडे धुवून झाल्यानंतर चपात्या करते. तर बघा माझे कपडे धुवून झाल्यात आणि मी इकडं वाळायला टाकलेत कपडे अशी सगळी एका शेजारी. तर आता मी करते चपात्या जाऊन. तर बघा माझ्या चपात्या पण झाल्या करून, इकडे चपात्या केल्या, निम्मे चपात्यांच्या खाली भाकरी आणल्या, 5 भाकरी 13 चपात्या झाल्या. आता तांबड्याची चटणी करायची. तर आत्यांनी मला कांदा, टमाटो, लसूण सोलून दिला आणि कोथिंबीर पण केलं. तेवढं माझं एक काम हलकं झालं. तर चला आता मी इथं टाकलं कांदा भाजायला, तर तांबड्याची चटणी बनवावी म्हणलं. आणि मग मटणाची भाजी टाकते. त्याला पण फुटाणं नीट करायच्यात, खोबरं चिरायच्यात घेतलं. तर आता मी नीट करते, टोपलं पहिलं झाकून ठेवते, टमाट्याची चटणी टाकते वापरायला. तर बघा मी ह्या साईडला टमाट्याची चटणी केली दाखवणार, वेळच आली नाही ह्याची रेसिपी दाखवायला. वापरून ठेवलं आणि मटण पण शिजलं होतं मस्तपैकी बघा कुकरला. तर त्याचा पण पटकीने मसाला केला आणि भाजी दिली बघा आता मटणाची फोडणीला. तर त्याची पण काय रेसिपी दाखवता आली नाही, आप्पा आल्यात गडबड करायला लागल्यात. तर म्हणलं भाजी एवढी उकळू द्या, लगेच ताट करते जेवायला. तर बघा आता भाजी उकळायची वाट बघते, तोपर्यंत कांदा आणि लिंबू कापते आणि करते, भाकरी ती मोडते. मग मला परतायचं आहे शाबू आत्यांना. तर चला भाजी पण उकळते, कांदा लिंबू कापून घेते. तर बघा इकडं मस्तपैकी भाजी उकळते, कसं काय तरी आली मसाल्याची आपल्या. आणि टॉमीला बाहेर ठेवले, टॉमी भुकतोय. तर चला आता मी भाजी शिजते, कमी गॅसवर शिजू देते चांगली. तोपर्यंत मी घेते आता शाबू परतून. इकडं शेंगदाणे भाजते. तर बघा शेंगदाणे ती भाजून घेतला, बटाटा पण वापरून घेतला, शेंगदाणं कुठलं, हिरवी मिरची कुठली आणि पटकेस शाबू टाकला बघा वापरायला. इकडं शाबू ठेवला आता वापरायला. हात माझा लय भाजला डेंजरमध्ये. तर मी आता, आम्हाला लय भूक लागली, आता नकोसे शाबू पण परतला. आता मी पण जेवायला बसते. सगळे दादूगर त्यांना फोन लावते, बघते जेवायला घरी येतात का, डबा बांधून द्यायचा, नंतर जेवायला बसते.
त्यांना फोन लावला होता बघा, तर त्यांनी म्हणले किती जणांचं जेवण बनवलं. त्यांनी सांगितलेलं 2च जणांचं, पण मी एक्स्ट्रा स्वयंपाक करून ठेवत असते, कोणी येतं जातं आपलं असावं टॉपल्या शिल्लक येते. तर म्हटलं चालतंय. तर त्यांनी म्हटलं पूजा भात कर पांढरा. तर मी टाकलं इकडं भात शिजायला. आता मी जेवते. माझी कॅपॅसिटी सगळी संपली, काय म्हणतात कॅपॅसिटी, औषध सगळं संपलं आपल्या मराठी भाषेत. तर आता मी पण थोडंसं जेवण करून घेते, म्हणजे काम करायला एनर्जी येईल मला. भांडी राहिल्यात घासायची आणि ज्वारीचं दळण करायचं आपल्याला. तर चला, तर ह्यांनी आल्यानंतर परत अजून जेवण वाढायचं, अजून भांडी घासायची. तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर आज मी काय काय करते तीच दाखवते, आणि माझं हे रोजचं रुटीन आहे कामाचं. तरी कपडे मी सकाळी धुल्यात, नशीब तेवढं तर केलं. तर चला या जेवायला सगळीजण. तर मी पण आता जेवायला घेते मस्तपैकी. तर बघा माझं जेवण झालं आणि तोपर्यंत त्यांनी पण आलं. तर आता मी जेवायला ताट वाढते. कुठे गेले पप्पा, कोण कोण आले दाखवून ये. आणि माझ्या कृष्णाचा नंबर आलाय बघा शाळेत, ती उद्याच्या ब्लॉगमध्ये कळलं तुम्हाला. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. सरांचा फोन आलता मला, उद्या बोलवलंय. बक्षीस आहे तुला कसलं तर म्हणले सर. मार नाही, मला सरांनी सांगितलं नाही. उद्या कार्यक्रम आहे, शाळेत यायचं. उद्या पप्पांना घेऊन जा, पप्पा ब्लॉग बघतात बनवते. मम्मीचं ऐका ना, जेवायलाच वाढते. तर बघा सगळ्यांचं जेवण इथे झालंय. तिथनं ब्लॉग कंटिन्यू करायचंच विसरले. यांचं घरात शूटिंग चालू आहे बघा, त्यामुळं कालवा करून पण जास्त काही जमत नाही. आता पिहू रडत होती, रूममध्ये आली, किचनमधलं सगळं आवरलं, भांडी ती घासली, ही रडायला लागली तेवढ्यात. मग आता पिहूला झोपवते थोड्या वेळ, आणि मी पण झोपते जमलं तर. त्यांचं घरातच शूटिंग चालू आहे. तर चला मी पिहूला आधी झोपवते, मी तो आपण थोड्या वेळाने काय पिहू. तर बघा मी पिहूला झोपवली कशी, तर पिहू झोपली. मला हे झोपायला नको, इथे शूटिंग चालू आहे, झोपले कसं रोगच वाटतंय. तर चला शूटिंग कसं चाललं आहे कसं नाही बघते. तर ह्यांनी दाखवू म्हणलं तर दाखवते, नाहीतर नाही. तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ बघायला भेटेल. कॉमेडी मस्तपैकी भारी चालू आहे बरं का. कृष्ण पण आहे आपल्या शूटिंगमध्ये, दाखवते हळूच कच्ची लगा बाहेर जाय ना. शूटिंग चालू आहे बघा. तर बघा सरबत बनवून झाला, सरबत दिला सगळ्यांना. आणि तर बघा मी इकडं बनवायला लागली आता सँडविचसाठी काकडी घेतली, गाजर, टोमॅटो, शिमला मिरची, आणि इकडे बीट आहे. बीटाचं साल्ट काढून घेते, आपल्याकडे सोलायचं नाही त्याच्यामुळे चाकूनच करते. आणि कांदा माझ्या किती मया करते बघा. आणि कृष्ण माझी मया नाही करत. बिवड्यावरती नेले बसला मी बोलते ना. कट कट कट. ह्याला एकदम असं गोल गोल आणि बारीक कापावं लागते. तर बघा आता 9 वाजून गेलेत. तर आणि मी इकडं बनवले आता कढी. मागाशी ती बनवलं होतं ब्रेडचं, ते झालं. सँडविच ते बनवून झालं, खायला दिलं सगळ्यांना. आणि त्या ताई पण गेल्या. आणि मी इकडं आता त्यांनी म्हणले कढी बनव, तर ह्यांनी पण गेल्या. त्यांना म्हणलं मी कधी येते, आलो म्हणले. तर बघा कढी पण बनवली, आणि एक त्यांना भाकर बनवली. त्यांना फोन लावला कधी येते, 10 वाजता येतो म्हणतात. 10 वाजून गेलेत बघा. तर अजून त्यांनी काय आलं नाही, कुठं गेलेत काय माहिती शूटिंग झाल्यापासून. तर जाऊ द्या. तर मी पण जेवण करून घेतलंय, आणि पोरांना पण जेवायला घातले, त्या पण जेवले. म्हटलं आता झोपावा. सकाळ
लवकर उठावं. सकाळचं आपली कामं रुटीन रोज कामं हेच तीच 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 कामं करून करून इतकं वैताग येतो ना, नको नको वाटतं तीच तीच कामं करायला. वेगवेगळं कामच नाही तेच. तर चला मी ब्लॉगला इथं चेंज करते. तर भेटू आपण एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तर माझा ब्लॉग कसा वाटला कसं नाही ते सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुमच्या सपोर्टची गरज आहे बघा मला लय जास्त करून. तर चला ब्लॉगला इथं चेंज करते. सगळ्यांना गुड नाईट.